जरांगेंच्या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे। जरांगेंचं उपोषण म्हणजे झुंडशाही असल्याचा आरोप हाकेंनी केलाय। ओबीसी 50% असून तेही रस्त्यावर उतरतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। तसंच जरांगेंच्या आंदोलनाला सत्ताधारी आमदार खासदारांचा पाठिंबा आहे असा आरोपही हाकेंनी केलाय। 50% ओबीसीची ज्या दिवशी संघर्ष यात्रा निघेल त्या दिवशी जगन्नाथाचा रथ असेल तो, आणि कोण आडवा येईल मग चाकाखाली जो येईल त्याची काय अवस्था होईल याची कल्पना इथल्या राज्यकर्त्या लोकांनी करावी। कारण या आंदोलनाच्या पाठीमागे आमदार खासदार आणि टोटल व्यवस्थेची किंवा आपल्या खासदारकीची शपथ घेत असताना आमदारकीची शपथ घेत असताना सर्व समाजाच्या दायित्वाची शपथ त्यांनी घेतलेली असते। पण असे जर ते एककल्ली वागत असतील, संविधान विरोधी वागत असतील तर त्यांना सुद्धा घरचा रस्ता दाखवायची जिम्मेदारी जबाबदारी इथला ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती घेतील। जर राजकारणच यांना करायचं असेल तर ओबीसी सुद्धा राजकीय वागेल। जर इथल्या सत्ताधाऱ्यांना झुंडीची भाषा कळत असेल, जर इथल्या सत्ताधाऱ्यांना आपलं राजकारण अडचणीत येईल, आपला पक्ष अडचणीत येईल म्हणून जर जरांगेसारख्या खुळचट माणसाला जर हे पायगड्या घालत असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासनकर्त्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल। ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं, शिष्टमंडळ घेऊन जावं, नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाहीत।